मुलांना आवडणाऱ्या बऱ्याचशा रेसिपीजमध्ये सॉसेस लागतात आणि सतत मार्केटमधले सॉसेस आणण्यापेक्षा आपण घरामध्ये जर झटपट तयार होणारा एकदम टेस्टी असा सॉस तयार करू शकलो तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण लाल मिरचीपासून आणि आंब्यापासून एक जबरदस्त असा सॉस तयार करतोय, शेजवान चटणी तयार करतोय. त्यासाठी आपण 6 कच्चे कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या स्वच्छ धुवून यांची वरची तोंडाजवळचा भाग कट करून यांना आपण कुकरमध्ये उकडून घ्यायचे. अशा पद्धतीने कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालता आपण या कैऱ्या उकडून घेणार आहोत. आता ह्या आपल्या उकडलेल्या कैऱ्या आहेत, ह्यांचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला हा पल्प 1 वाटी निघालाय. आता आपण लाल मिरच्या आहेत त्यांची देठं काढून घ्यायची. आपण ह्या 100 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्यांना गरम पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तासासाठी बुडवून ठेवायचे, ज्यामुळे त्या मऊ होतील. शेजवान चटणीमध्ये वाळलेल्या लाल मिरचीचा वापर करतात. आपण फ्रेश लाल मिरचीचा वापर करून हा सॉस तयार करतोय. मिरची खरेदी करताना मिरची किती तिखट आहे हे याचा अंदाज घेऊन मिरचीचा वापर करा. बऱ्याच वेळा फ्रेश लाल मिरच्या जास्ती तिखट असू शकतात. आता आपण 1 वाटी लसूण, अर्धी वाटी अद्रक हँड ग्राइंडरमध्ये आपण यांना बारीक करून घेणार आहोत. हे मशीन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जिथे लाईट सारखी जाते तिथे अशा पद्धतीचं हँड ग्राइंडर मशीन असेल तर हे मशीन आपण लाईट गेल्यावर सुद्धा आपण वापरू शकतो. आता आपल्या मिरच्या छान भिजलेल्या आहेत. आता यांना आपण मिक्सरला काढून घ्यायचे. छान स्मूथ पेस्ट तयार झाली आपली लाल कलरची. मिरच्या भिजवल्यामुळे मस्त पेस्ट तयार झालेली आहे. आता गॅसवर आपण पॅन ठेवलंय आणि आपल्याला ह्या रेसिपीला अर्धी वाटी तेल पाहिजे. आता आपण थोडं तेल घालून घेतलंय आणि नंतर बाकीचं तेल आपण थोड्या वेळानंतर घालणार आहोत. आता अद्रक आणि लसूण आपल्याला किंचित लालसर होईपर्यंत भाजायचं आहे, खूप लाल करायचं नाही आहे. मिरचीची पेस्ट आता व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. आता या स्टेजला जर आपल्याला तेल कमी वाटलं तर आपण थोड्या वेळानंतर आता तेल घालणार आहोत. तेल आपल्याला यासाठी घालायचे की आपल्याला मिरची व्यवस्थित भाजली गेली पाहिजे. कच्चटपणा मिरचीमधला आपल्याला घालवायचा आहे. अशा पद्धतीनं तेल मिक्स करून व्यवस्थित सर्व मिरचीची पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची आहे. नॅचरल पद्धतीने आपण हा सॉस तयार करतोय. झटपट बनतो आणि एकदा तयार केल्यानंतर 3-4 महिने आरामात जातो. हा फ्रीज शिवाय सुद्धा 1 महिनाभर राहू शकतो आणि फ्रीजमध्ये 3 ते 4 महिने राहू शकतो. आता आपण उकडलेला मँगोचा पल्प आहे, कच्च्या कैरीचा पल्प आपण घातलाय. या सॉसमध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे. टोमॅटोच्या ऐवजी आपण कैरीचा पल्पचा वापर केला आहे. खूप छान टेस्ट येते आणि सीझनल फ्रूट पण आपण खाऊ शकतो. टोमॅटो वर्षभर मिळतो पण कैरी फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्येच मिळते. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण कच्च्या कैरीपासून सुद्धा शेजवान चटणी तयार करू शकतो. खूप छान टेस्ट लागते. नक्की तयार करून बघा. वेगवेगळ्या चायनीज रेसिपीजमध्ये सॉसची गरज पडते. हा सॉस तुम्ही घरामध्ये पण तयार करू शकता. प्रत्येक वेळेला मार्केटमधून सॉस आणण्यापेक्षा फ्रेश सॉस आपण घरामध्ये तयार करू शकतो. मिरची आपली छान भाजली आहे, छान तेल सुटलं आहे. आता 2 चमचे आपण व्हिनेगर घातलं आहे आणि 2 चमचे आपण सोया सॉस घातला आहे. व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घेतले.
तर आपण साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला आहे. गुळ आपण वरतून पाव वाटी घेतलेला आहे आणि मीठ 2 चमचे घातले. पण रेग्युलर शेजवान चटणी ही टोमॅटो सॉस आणि साखरेचा वापर करून करतो. आपण यामध्ये यावेळची शेजवान चटणी आपण मँगोचा पल्प, कच्च्या कैरीचा गर घातलाय आणि साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर केला आहे. त्यामुळे आपला सॉस अतिशय हेल्दी झाला आहे. कुठलंही आर्टिफिशियल आपण याच्यामध्ये गोष्ट घातलेली नाही आहे. सगळं घरात ज्या वस्तू अवेलेबल असतात त्याच्यामधूनच आपण ही शेजवान चटणी तयार केली आहे. नक्की करून बघा, झटपट बनते आणि कमी साहित्यात आणि एकदम चटपटीत अशी टेस्ट असणारी ही चटणी आपली तयार झाली आहे. तर आपण गॅस बंद केला आहे आणि आपण एका भांड्यामध्ये पण काढून घेतोय. मग आवडली का तुम्हाला कच्च्या कैरीचा वापर करून तयार केलेली शेजवान चटणीची रेसिपी? नक्की घरात तयार करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.